यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सूनचं जोरदार आगमन झाल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। त्या पावसाने अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असून घरातही पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। मे महिन्यातील जोरदार पावसानंतर पावसानं दडी मारलेली असून राज्यभरातील बहुतांश भागात विश्रांती घेतली आहे। आज काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। त्यातच मुंबई आणि उपनगरासाठी पावसासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुंबईसाठी पुढचे 3 दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण पुढील 3 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। परिणामी मुंबई आणि उपनगरात 2 तारखेपासून पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं चिन्ह आहे। तर दुसरीकडे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 12 तारखेच्या पुढे महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचं भाकीत केलंय। 12 ते 20 जून या कालावधीत मोठा पाऊस येणार असून बीड जिल्ह्यातील तळी भरणार आहेत, कारण जेव्हा मान्सून पूर्वेकडून येतो तेव्हा बीड, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो। सध्या पाऊस उघडल्यानं शेतकऱ्यांनी शेतातील सर्व कामे उरकून घ्यावी, कारण 12 ते 20 जून या कालावधीत राज्यभरात मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलाय। पूर्वी विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण, खानदेश, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच 12 जून पासून पाऊस पडणार आहे। आजपासून या पावसाला सुरुवात होणार असून पुढील 4 दिवसात हा पाऊस वाढत जाणार आहे। त्यामुळे 12 तारखेपर्यंत पेरणी करू शकता। सोयाबीन पेरणाऱ्यांनी 12 तारखेच्या 1 दिवस अगोदरपर्यंत सोयाबीन पेरणी करावी, असं आवाहन डक यांनी केलेलं आहे। रत्नागिरीत देखील मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालंय। या पावसामुळे बाजारपेठ जलमय झालंय। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली। बाजारपेठेत पुराचं पाणी शिरल्यानं अनेक दुकानं आणि रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली आहे। पावसामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झालेला असून काही ठिकाणी पाणी तुंबल्यानं वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय।